Hello everyone, welcome to Arvi Solves English. So students, in this video we are going to solve 9th standard English bridge course activity number 8, and this activity is for day 15 and day 16, and the title of this activity is guess the meaning. Guess the meaning चा अर्थ होतो एखादा अर्थ ओळखा किंवा व्याख्या ओळखा. सो स्टुडंट्स 9th स्टँडर्ड इंग्लिश ब्रिज कोर्स मधील ऍक्टिव्हिटी नंबर 8 बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये, जी डे 15 आणि 16 साठी दिलेली आहे आणि टायटल आहे ऍक्टिव्हिटीचा गेस द मीनिंग. सो लेट्स गेट स्टार्टेड. बघूया या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे. लर्निंग आउटकम्स और कॉम्पेटन्सी स्टेटमेंट्स. Enforce the meaning of unfamiliar words by reading them in. Learn new words and expression and enriches his or her vocabulary through reading. सो इथे या ऍक्टिव्हिटी मध्ये काय करायचं आपल्याला की इन्फ्लुअन्स द मिनिंग ऑफ अनफॅमिलियर वर्ड. अनफॅमिलियर वर्ड्स म्हणजे काय तर अनोळखी शब्द. अनोळखी शब्दांची मिनिंग आपल्याला गेस करायचे आहेत, ओळखायचे आहेत आणि लर्न्स न्यू वर्ड्स अँड एक्सप्रेशन, नवीन शब्द किंवा एक्सप्रेशन आपल्याला या ऍक्टिव्हिटीमध्ये शिकायचे आहेत. आणि एनरिच हिज ऑर हर वोकॅबलरी, आणि आपली जी वोकॅबलरी आहे किंवा विद्यार्थ्यांची जी वोकॅबलरी आहे ती वाढवायची आहे. वोकॅबलरी म्हणजे शब्दार्थ, शब्दांचा समूह. तर नवीन शब्द माहीत झाले की आपली वोकॅबलरी काय होईल, एनरिच होईल, वाढेल. सो हाच आपल्या ऍक्टिव्हिटीचा मोटिव्ह इथे आहे. आता बघूया पुढे. लर्निंग ऍक्टिव्हिटी एक्सपिरियन्स. फॅसिलिटेटर विल आस्क टू रीड द स्टोरी वन बाय वन अँड इन्स्ट्रक्ट ऑल द अदर्स टू लिसन केअरफुली अँड राईट डिफिकल्ट न्यू अनफॅमिलियर वर्ड्स इन द नोटबुक. सो फॅसिलिटेटर और टीचर काय करेल तर सर्वांना किंवा मुलांना एक एक करून स्टोरी जी खाली दिलेली आहे ती वाचायला लावेल. विद्यार्थ्यांना काय करायचं आहे की त्यामध्ये जी डिफिकल्ट न्यू आणि अनफॅमिलियर वर्ड्स आहेत त्यांना आपल्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचं आहे. जे कठीण शब्द वाटतात तुम्हाला, जे नवीन वाटतात किंवा जे अनोळखी शब्द वाटतात, असे शब्द तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये म्हणजे रजिस्टरमध्ये लिहायचे आहेत. आता स्टोरी वाचून घेऊया आपण सर्वात आधी. बघा. देअर इज अ न्यू टीचर इन स्कूल. सोनू कॉल्ड थ्रू द ओपन डोअर. आर यू कमिंग टुडे. तर सोनू जी आहे ती ओपन डोअर म्हणजे उघड्या दरवाजातून आत बोलली किंवा आत तिने सांगितलं की देअर इज अ न्यू टीचर इन स्कूल. शाळेमध्ये नवीन टीचर आली आहे. आर यू कमिंग टुडे. तू येणार आहेस का, तू आज येणार आहेस का, असं तिने विचार. नाव संबा ग्रंटेड फ्रॉम हिज कोट. तर संबा ग्रंटेड. ग्रंटेडचा अर्थ आता आपल्याला, ग्रंटेड हा नवीन शब्द आहे, याला आपण मार्क करून घेऊ. सो ग्रंटेडचा अर्थ आपल्याला माहिती नाही. सो ना संबा ग्रंटेड फ्रॉम हिज कोट. संबाने आवाज काढला की नाही. ही हॅड नो प्लॅन्स टू गो टू स्कूल एव्हर. कारण त्याचं कधीच शाळेत जायची इच्छा नसायची. फूल्स. संबा मम्बल्ड अँड हंडल्ड इन टू बेड. तर फूल संबा मम्बल्ड म्हणजे तोंडातल्या तोंडात बोलला, अँड हंडल्डचा अर्थ आपण शोधूया. हंडल्ड इन टू बेड आणि म्हणाला की फूल्स म्हणजे मूर्ख. In school, they repeated alphabets and tables, and the teacher scolded anyone who didn't sit still. शाळेमध्ये ते सर्व लोक अल्फाबेट्स आणि टेबल्स रिपीट करायचे आणि जोही शांत बसायचा नाही त्याला टीचर स्कोल्डेड म्हणजे ओरडायच्या. संबा लाईक बिंग आउटसाइड. पण संबाला बाहेर जास्त आवडायचं. समटाइम्स ही हेल्प हिज फादर इन फील्ड. कधी कधी तो आपल्या वडिलांची शेतीमध्ये मदत करायचा. मोस्ट डे he picked or stole fruits from trees, watched birds, caught fish from streams and kept an eye on termite hills and beehives. पण जास्त करून तो जास्त दिवस तो काय करायचा तर पिक और स्टोल फ्रुट्स फ्रॉम ट्रीज, झाडांची फळं चोरायचा. वॉच बर्ड्स म्हणजे पक्षी पाहायचा. कॉट फिश म्हणजे मासे पकडायचा फ्रॉम स्ट्रीम्स. अँड केप्ट अन आय ऑन टर्मिट हिल्स. आणि टर्मिट हिल्स आणि beehives वर लक्ष ठेवायचं. सो beehives आणि टर्मिट हिल्स हे नवीन शब्द आहेत. टर्माइट हिल्स. बट ही वॉज क्युरियस अबाउट द न्यू टीचर. पण त्याला न्यू टीचर म्हणजे नवीन टीचर बद्दल उत्सुकता होती. ही इमॅजिन द टीचर गेटिंग ऑफ द लोकल बस अँड वॉकिंग. त्याने इमॅजिन केलं की टीचर बसमधून खाली उतरले आणि चालत जात आहेत. ऑन द टेअर्ड रोड, देन अलॉंग अ मडी ट्रॅक दॅट वुंड अप डाऊन अँड अराउंड. मग अलॉंग अ टेअर्ड रोड म्हणजे काय तर एकदम असा खराब रस्ता, नवीन शब्द टेअर्ड रोड. अँड अलॉंग अ मडी ट्रॅक आणि चिखलाने भरलेला रस्ता, त्यावरून ते चालत आहेत. ब्रॅम्बल्स अँड थॉर्न्स वुड कॅच हर क्लोथ्स. ब्रॅम्बल्स आणि थॉर्न्स त्यांच्या कपड्यांवर चिपकलेत. ब्रॅम्बल्स म्हणजे काय, थॉर्न्स म्हणजे तर काटे, ब्रॅम्बल्स म्हणजे काय हा नवीन शब्द. अ स्नेक वुड क्रॉस हर पाथ. द टीचर वुड स्क्रीम अँड रन बॅक द वे शी हॅड कम.
तर एक साप त्यांच्या रस्त्यातून पास होईल आणि त्या टीचर ज्या आहेत त्या ओरडत ओरडत पुन्हा जिथून आल्या तिकडे पळून जातील असं त्याला वाटलं, असं त्यांनी इमॅजिन केलं. संभा चकल, संभाजी पिसे, संभा सॅट अप स्ट्रेट. तर संभा चकल, चकल म्हणजे काय तर हसणे. स्टील इट इज अ न्यू वर्ड. संभाजी पिसे, संभा सॅट अप स्ट्रेट. तर संभाजी पिसे कोणतरी त्याला आवाज दिला आणि संभा उभा राहिला, म्हणजे सरळ बसला. यू आर गोइंग विथ मी टू स्कूल. संभा म्हणाला की कोणतरी त्याला म्हणालं की यू आर गोइंग विथ मी टू स्कूल, तू माझ्यासोबत शाळेत येणार आहेस. सेड अ वुमन ॲट अ डोअर. एक स्त्री दरवाजातून म्हणाली. सुनीता टीचर लेड हिम टुवर्ड्स द स्कूल. आणि सुनीता टीचर त्याला शाळेमध्ये घेऊन गेली. आता ही जी लेडी होती ती कोण होती तर सुनीता टीचर. हॅव यू हॅड ब्रेकफास्ट शी आस्क्ड. तू काही खाल्लं का, नाश्ता केला का असं तिने विचारलं. संभा स्टमक ग्रम्बल्ड इन रिस्पॉन्स. संभाच्या स्टमकनी म्हणजे पोटानेच रिस्पॉन्समध्ये आवाज काढला. आई हॅड पास्ड अवे वेन संभा वॉज अ बेबी. संभा जेव्हा लहान बाळ होता तेव्हा त्याची आई वारली होती. बाबा वॉज हार्डली एव्हर ॲट होम. आणि बाबा म्हणजे खूप कमी घरी असायचे. ॲट स्कूल संभा टूक अ क्विक बाथ ॲट द पंप अँड देन सुनीता टीचर गेव हिम अ न्यू युनिफॉर्म. मग शाळेमध्ये संभा जो आहे तो पटकन पंपवर म्हणजे जो वॉटर पंप असतो तिथे आंघोळ करायचा आणि तिथे सुनीता टीचरनी त्याला मग एक नवीन युनिफॉर्म दिला. शी हँडेड हिम रोटी ॲज युजल अँडच्या जागी इथे ॲज युजल फ्रॉम हर टिफिन बॉक्स. तर टीचरने त्याला एक रोटी दिली आपल्या स्वतःच्या टिफिन बॉक्समधली. ॲज युजल म्हणजे नेहमीप्रमाणे एक रोटी त्याला खायला दिली. ही स्पॉटेड सोनू इन क्लास अँड वेंट अँड सॅट नेक्स्ट टू हर. मग तिने सोनूला स्पॉट केलं क्लासमध्ये अँड वेंट अँड सॅट टू हर. आणि तिच्याजवळ जाऊन तो बसला. द फॅसिलिटी, आता ही आपली बघा होती स्टोरी. द फॅसिलिटेटर विल एलिसाइट द मिनिंग ऑफ वर्ड्स बाय आस्किंग देम क्वेश्चन अँड मेक देम एबल टू गेस मिनिंग बाय डिस्कसिंग विथ ग्रुप. आता इथे आपण जे जे शब्द मार्क केलेले आहेत हे न्यू वर्ड्स किंवा डिफिकल्ट वर्ड्स आहेत किंवा अनफॅमिलियर वर्ड्स आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, फॅसिलिटेटरला म्हणजे टीचर्सला एलिसाइट द मिनिंग ऑफ वर्ड बाय आस्किंग देम क्वेश्चन. मुलांकडून त्या वर्ड्सचे मिनिंग जाणून घ्यायचे आहे. गेस द मिनिंग बाय डिस्कसिंग विथ ग्रुप. आता मुलांना डिस्कस करायचं एकमेकांसोबत आणि या शब्दांचा अर्थ लावायचा आहे. विथ द हेल्प ऑफ देअर एक्सपिरियन्सेस इंटरप्रेटिंग बाय रेफरिंग टू द प्रेवियस अँड न्यू वर्ड. आणि अंदाज लावायचा आहे की या शब्दांचा अर्थ काय असू शकतो. म्हणजे विद्यार्थ्यांना काय करायचं आहे तर ग्रुपमध्ये ॲक्टिव्हिटी करायची आहे आणि या शब्दांचा अर्थ लावायचा आहे पूर्ण सेंटेन्सवरून की तो शब्द नेमकं काय असू शकतो. सो अंदाजे तुम्ही अर्थ लावू शकता. आता फॉर एक्झाम्पल पहा, हार्ड वर्ड इंटरप्रिटेशन ऑर मिनिंग, हाऊ डू यू इंटरप्रिटेट द वर्ड. म्हणजे इथं कठीण शब्द दिलेला, इथं त्याचा अर्थ आणि तुम्ही त्याचा अर्थ कसा लावला हे इथं त्याचं कारण. आता समजा एक वर्ड होता बिहिव्ज. बिहिव्जचं इंटरप्रिटेशन ऑफ मिनिंग काय होतं, बीज होम म्हणजे मधमाशांचं घर. आणि हाऊ डू यू इंटरप्रिटेट, कसं काय तुम्ही ओळखलं अर्थ लावला. आय नो द वर्ड बी सो आय गेस इट कॅन बी अ बी होम. मला बी हा शब्द माहिती आहे, मला मधमाशी हा शब्द माहिती आहे, सो मी गेस केलं की ते बी होम म्हणजे मधमाशांचं घर असलं पाहिजे. ओके, सो अशा प्रकारे आपण अंदाज लावला. आता सॉल्ड ॲक्टिव्हिटी दिली आहे ती आपण बघू. हार्ड वर्ड्स, इंटरप्रिटेशन, मिनिंग आणि हाऊ डू यू इंटरप्रिटेट द वर्ड. ग्रंटेड हा शब्द आला होता, आपण त्याला मार्क सुद्धा केलं होतं. त्याचा अर्थ होतो मिमिंग. आणि कसं ओळखलं तुम्ही, आय कॅन इंटरप्रिटेट द सिच्युएशन सो आय गेस इट कॅन बी मिमिंग. तर मी सिच्युएशन जी आहे, जी परिस्थिती होती त्यावेळेसची, तर ती मी इंटरप्रिटेट केली, त्याचा अर्थ लावला, त्यामुळे मला ह्या शब्दाचा अर्थ कळला किंवा या शब्दाचा अर्थ मी लावू शकलो. म्हणजे आपण अंदाज बांधला की ओव्हरऑल परिस्थितीनुसार त्या शब्दाचा अर्थ काय असू शकतो. तसंच स्क्रीमचं पण सेम, शाउट म्हणजे ओरडणे. विथ द रेफरन्स ऑफ द प्रिव्हियस अँड पास्ट वर्ड. आणि मागच्या किंवा त्याच्या आधीच्या शब्दाचा रेफरन्स घेतला आणि त्यावरून आपण पुढच्या शब्दाचा अर्थ लावला. तर इथे आपण या शब्दांचे अर्थ अंदाजे कसे लावले आपण या टेक्स्टमध्ये त्याचं आपण कारण इथं दिलेलं आहे. तर इथे तुम्हाला सुद्धा सेम करायचं आहे. प्रॅक्टिस बघूया आपण. फॅसिलिटेटर विल प्रोव्हाइड देम विथ सम सीन और अनसीन पॅसेज अँड आस्क देम टू गेस द मिनिंग विथ कॉन्टेक्स्चुअल यूज ऑफ वर्ड्स. फॅसिलिटेटर और टीचर तुम्हाला नवीन पॅसेज प्रोव्हाइड करतील, सीन किंवा अनसीन, आणि त्यातील शब्दांचे अर्थ लावायला सांगतील. इट विल हेल्प देम टू डेव्हलप अ हॅबिट टू थिंक क्रिटिकली अँड इंडिपेंडेंटली. त्यामुळे मुलांना एक सवय लागेल, एक चांगली सवय लागेल की ते क्रिटिकली आणि इंडिपेंडेंटली म्हणजे स्वतंत्रपणे विचार करू शकते. बघा, ही ॲक्टिव्हिटी आपल्याला कशाला दिलेली आहे
की आपल्याला नेहमीच एखादं बुक वाचत असताना किंवा एखादा पॅसेज वाचत असताना सर्व शब्दांचे अर्थ आपल्याला नेहमीच माहिती नसतात. त्यामुळे मग अशा वेळी आपण काय करू शकतो, त्यावेळेस समजा तुम्ही एक्झाममध्ये आहे तर तुम्ही कुठलीही डिक्शनरी और गाईडसुद्धा वापरू शकत नाही. अशा वेळी काय कराल तर तुम्हाला ओव्हरऑल सिच्युएशनवरून किंवा मागच्या पुढच्या शब्दांवरून त्या शब्दाचा अंदाज लावावा लागतो. सो तो अंदाज तुम्हाला लावता आला पाहिजे म्हणून ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. सो परिस्थितीवरून ओव्हरऑल सिच्युएशनवरून तुम्हाला अंदाज बांधता आला पाहिजे. नाउ 6th एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी और पॅरलल ॲक्टिव्हिटी और रिइन्फोर्समेंट. राईट अ डिफरंट मिनिंग ऑफ द सेम वर्ड अकॉर्डिंग टू कॉन्टेक्च्युअल यूज. तर आता हे जे सेम वर्ड्स आहेत याचे डिफरंट मिनिंग आपल्याला अकॉर्डिंग टू देअर यूज आपल्याला गेस करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, आय लाईक मँगो आणि शी इज लाईक अ मँगो, शी इज लाईक अ टायगर. तर इथे एक सेंटेन्स आहे, आय लाईक मँगो, मला मँगो आवडतात, आणि शी इज लाईक अ टायग्रेस म्हणजे ती एखाद्या टायग्रेस सारखी आहे. सो इथं या लाईकचा अर्थ होतो आवडणे, या लाईकचा अर्थ होतो सारखं असणे, सिमिलॅरिटी. तर एकच शब्द पण त्याचे दोन डिफरंट मिनिंग कशावरून ओळखले आपण, तर या ओव्हरऑल सेंटेन्सवरून आणि सिच्युएशनवरून. सो ही नंबर 1 आणि ही ॲक्टिव्हिटी आपल्याला डे 15 आणि डे 16 साठी दिलेली होती. आय होप तुम्हाला ॲक्टिव्हिटीचा मोटिव्ह काय आहे हा समजला असेल. सो जर तुम्हाला ॲक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.